नमस्कार, मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं निवडणुका जवळ आल्या की अर्थातच चर्चा होते ईव्हीएमची आणि आता ईव्हीएम संदर्भातच एक मोठे निर्णय घेतले जात आहेत। निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम वरील आरोपांना आता उत्तर दिलं जाणार आहे। मतदान केल्यानंतर आता तुम्हाला पोचपावती मिळणार आहे। मुंबईतल्या 26 मतदारसंघात ईव्हीएमचं प्रात्यक्षिक दिलं जात आहे, प्रात्यक्षिक करून दाखवलं जात आहे। ईव्हीएमवर वारंवार विरोधकांकडून शरसंधान सोडलं गेलेलं होतं। वारंवार तक्रार होती, ईव्हीएम मध्ये बिघाड होतात, मॅनेज केलं जातं असे आरोप केले जात होते। आता मात्र या आरोपांना चाप बसण्याकरता निवडणूक आयोगानं पावलं उचलल्याची दिसतात। मुंबईतल्या 26 मतदारसंघात ईव्हीएमचं प्रात्यक्षिक केलं जाणार आहे। कसं बॅलेट युनिट हे बॅलेट बटन आहे, हे बॅलेट बटन दाबल्यानंतर ही मशीन तयार होते। मी एक बॅलेट बटन दाबतो, याच्यावर बिझी लाईन आहे, याच्यावर ग्रीन लाईन लागली, याच्यावर ग्रीन लाईन लागली। दिस मीन्स आता हे यू कॅन वोट, तुम्ही वोट करू शकता। सर एक बटन या एक बटन कुठले प्रेस करा, वोटिंग करा। हे वोट केल्यानंतर 7 सेकंदामध्ये इथं स्लिप दिसेल, तुम्ही ज्याला मतदान केलंय ती स्लिप दिसेल। ओके, आपण ह्याला मतदान केलेलं आहे, हे 8 नंबर। ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष मतदान करा त्यावेळेला त्या उमेदवाराचं नाव, त्या उमेदवाराचं पक्षचिन्ह आणि ह्याच्यावरचे सिरियल नंबर दिले आहेत, त्या सिरियल नंबर एवढ्या त्या पावतीवर क्रमांक दिलेले असतील। ही पावती ह्या ड्रॉप बॉक्स मध्ये पडेल। हे 7 नंबरचं बटन दाबलेलं आहे। हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सिक्रेसी आपल्याला ओपन करू शकणार नाही, फक्त हे आज डेमोसाठी आपल्याला खात्री पटावी म्हणून आपण दाबत आहे। हे 7 नंबरचं स्लिप याच्यामधून पडेल, इथे हे 7 सेकंड स्लिप दिसेल। फक्त आपल्या माहितीसाठी दाखवतो, हे इलेक्शनच्या पोलिंगच्या वेळेस होणार नाही, आपली खात्री पटावी म्हणून आपल्याला दाखवतो। हे बघा, हे शेवटचं 7 8 नंबर आणि ह्या टेस्टिंग 7 स्लिप आहे। तुम्ही दिलेलं पहिलं वोट